नमस्कार मित्रांनो. एक नंबर मराठी कथा या आपल्या लाडक्या चॅनलवरती आपले स्वागत आहे. फॅमिली पिकनिकमध्ये मावशीसोबत हनीमून ही एक नवीन कथा आपल्यासमोर मी घेऊन आलेलो आहे. मला आशा आहे की तुम्हाला ही नक्कीच आवडेल. तुमचा बाबूराव ताठ होईल आणि ऐकणाऱ्यांच्या पुच्चीसुद्धा ओली होईल. मित्रांनो, ही खरी गोष्ट आहे. माझ्या कुटुंबात घडलेली. माझी मम्मी, मोठी मावशी आणि मामाची फॅमिली असे सगळे 4-6 दिवस पिकनिकचा प्लॅन बनला होता आणि कुलू मनालीचा आम्ही तिकीट्स बुक केले होते. माझ्या फॅमिलीत मी रोशन, वय 19, आई कविता, वय 38, पप्पा मुकेश, मामाच्या फॅमिलीत त्याची 2 पोरं आणि मामी. मावशी सगळ्यात मोठी होती. तिच्या फॅमिलीमध्ये 2 पोरी आणि तिचा नवरा होता. तिच्या पोरींचं लग्न झालं होतं. तिचं नाव मीरा, वय 41-42 असेल. दिसायला खूप सुंदर. तिला बघून सगळे लोक चिडवायचे की तुम्ही पोरींची आई नाही, मोठी बहीण वाटता. माझे बाबा तर नेहमी तिच्याशी फ्लर्ट करायचे. तिचा नवरा बेवडा होता आणि त्याला प्रवास जमणारा नव्हता. सो तिने जवळजवळ कॅन्सलच केलं होतं. माझ्या पप्पांनी तिला खूप मस्का मारून मारून तयार केलं. जाताना पूर्ण वेळ पप्पा तिच्यावर फुल ऑन लाईन मारत होते. मामा जवळ असला की ते शांत बसायचे. माझी आई मजाकमध्ये घ्यायची. ती मला खूप लाड करायची. मला पण ती आवडायची. पण त्या पिकनिकला आमच्यात असं काही झालं की सगळं समीकरणच बदलून गेलं. आम्ही सकाळी पोचलो तेव्हापासून आम्ही पोरं वेगळी झालो होतो. मामा मामी, पप्पा मम्मी असेच ग्रुप झाले होते. ती एकटीच पडली होती सारखी, ज्यामुळे मी तिला आमच्या ग्रुपमध्ये घेतलं. आम्ही हॉटेलवर पोचलो तेव्हा 4 रूम घेतल्या. 2 मामा मामी आणि पप्पा मम्मींसाठी, 2 आमच्या चौघांसाठी. मी त्या माझ्या 2 कझिनला चुतिया बनवून मावशीसोबत रूम शेअर केली. आम्ही सकाळी सामान ठेवलं आणि आवरायला घेतलं. मी आवरायला कझिनच्या रूममध्येच गेलो. आम्ही आवरलं आणि परत माझ्या खोलीत मावशीला बोलवायला आलो. माझ्याकडे चावी होती म्हणून. मी सरळ दार उघडलं तर मावशी खालून नागडी होती, वर ब्लाऊज घातला होता. त्याचे हुक ती लावत होती. ती आरशात बघत होती, पण मला स्पष्ट दिसत होतं आणि तिलाही मी स्पष्ट दिसलो असेन. तिचा पेटीकोट आणि साडी बॅगेवरतीच होती आणि बेडच्या समोर आरशात बघत आवरत होती. मी पहिल्यांदा तिचं हे रूप बघितलं आणि हादरूनच गेलो. ती अजूनही अत्यंत सेक्सी दिसत होती. तिचे मम्मे लटकले होते. खरं सांगू तर तेवढेही काही लटकले नव्हते. तसे टाईटच म्हणू शकतो. मनुका एकदम जाड आणि गोलाकार. त्याच्या खाली एकदम गर्द काळा रंगाचा सर्कल आणि त्यावर शहारे उठले होते. तिने जस्ट आंघोळ केली होती. तिच्या अंगातून वाफ निघत होती, कारण खूप गरम असतं ना पाणी. आणि तिच्या पोटावर स्ट्रेच मार्क्स होते. ते अजून उठून दिसत होते. तिच्या जांघा गरम चिकण्या मलाईसारख्या होत्या आणि पुच्ची पूर्ण चिकनी. कदाचित पिकनिकला येताना तिने ती ट्रिम केली असावी. गुलाबी पुच्ची आणि तिचा दाणा दिसत होता क्लिअर. बोचा एकदम असा होता की सारखा बाउन्स करेल की काय असं वाटत होतं. पाय चिटकले नव्हते, एकदम फाकून होती. तिने मला बघून गडबडीत पुच्चीवर हात ठेवत बाथरूममध्ये घुसायचा प्रयत्न केला. थोडी पुढे गेली आणि अचानक परत मागे होत चालत बॅगेपर्यंत आली. त्यावरची साडी आणि पेटीकोट पकडला आणि त्याने अंगावरती लपेटून बाथरूममध्ये जाऊ लागली. तिची गांड काय मटकत होती. थन चालताना तिचा बोचा हलत होता आणि फाकून आतली साईड दिसत होती. मी बाहेर आलो आणि परत जाऊन कझिनसोबत बसलो. आम्ही खाली नाश्त्याला बसलो होतो तेव्हा मावशी तिथे आली. ती माझ्यासोबत नजर मिळवत नव्हती, लाजत होती. पप्पा तिच्याशी फ्लर्ट करायला सुरू झाले तेव्हा ती जरा नॉर्मल झाली. ती नेमकं माझ्या शेजारीच बसली होती. माझं पूर्ण अंग थरथरत होतं. मी चमचा पडला म्हणून खाली वाकलो तर तिकडे पप्पांचा हात मम्मीच्या मांडीवर फिरत होता.
जसा बाप तसा पोरगा असणारच. मी मुद्दामून जास्त वेळ घेतला वर यायला. माझ्या पप्पांनी चक्क माझ्या आईच्या उच्चीवर हात नेला होता आणि दाबत होते. मम्मीने जीन्स आणि टॉप घातली होती. नाश्ता झाल्यावर आम्ही साईट सर्फिंगला गेलो. तेव्हा ती नॉर्मल झाली. आम्ही फिरून दुपारी ऊन खात एका प्लेसवर बसलो होतो तेव्हा मला एकांत भेटला तिच्यासोबत. ती लाजत होती म्हणून मीच विषय सुरू केला. इथला तिथला बोलणं झाल्यावरती मी तिची माफी मागितली. ती जरा लाजली आणि विषय टाळू लागली. तिला अवघडल्यासारखं झालं होतं. असं तिला वाटू नये म्हणून मी मस्करी करू लागलो आणि बोलता बोलता तिला म्हटलं, तू खूप सुंदर आहेस मीरा मावशी, मला तुझ्यासारखीच बायको हवी. तेव्हा तिचा चेहरा लाल बुंद झाला होता. न राहून तिने विचारलंच, असं का माझ्यासारखी? कशाला माझ्यापेक्षा सुंदर भेटेल तुला? मी म्हटलं, तुझ्यापेक्षा सुंदर असूच शकत नाही. तर ती हसायला लागली आणि नालायक अशी ती मला म्हणून पुढे गेली. मावशी आहे मी तुझी असं मनात मला एक टपली मारून बोलली. दुपारी जेवण झाल्यावर आम्ही रूमवर जात होतो बसमध्ये आणि ती शेजारी झोपली होती माझ्या. मी बसलो होतो. मला डुलकी लागत होती म्हणून तिने स्वतःहून मांडीवर झोपायला सांगितलं. जसं मी तिच्या मांडीवर डोकं ठेवलं मला एक वेगळीच ऊब जाणवली. ती माझ्या केसांना कुरवाळत होती. मी झोपलो होतो. तिला देखील झोप येत होती वाटतं म्हणून तिने पुढच्या सीटचा आधार घेत वाकून झोपली, जेणे तिचे मम्मे माझ्या तोंडावर आले होते. ती माझ्या नाकाला लागत होते. मला वाटलं मी स्वप्नात आहे की काय. मी झोपेतच ते बघायला लागलो. मन करत होतं आत्ता तिला पकडू आणि कदाचित पकडलेसुद्धा होते. मी चोळत होतो होटांनी. माझा बुल्ला ताठला होता पण कोणाचंच लक्ष नव्हतं आणि मला पण माहीत नव्हतं मी काय करतोय. खाबड रस्ता होता. तो सुरू झाला आणि माझ्याकडून तिचा निप्पल चावला गेला. ती दचकून उठली. मलाही जाग आली कारण ती तशी हलली होती पण मी डोळे बंदच ठेवले. तिने मला हलवून उठवायचा प्रयत्न केला पण मी असं दाखवलं की मी झोपेत आहे. सो ती परत सरळ बसली. तिथून उतरल्यावर मी कझिनसोबत त्यांच्या खोलीत खेळायला बसलो आणि ती जाऊन झोपली होती. संध्याकाळी चहा नाश्त्यासाठी मी तिला उठवायला गेलो तेव्हा तिचा पदर बाजूला पडला होता आणि ती फारच गाढ झोपली होती. श्वास वरखाली होत असताना तिचे मम्मी पण वरखाली होत होते. मी खूप हिंमत केली आणि अंगठा निप्पलवर अलगद ठेवला. ती गाढ झोपेत असल्यामुळे तिला काही जाणवलं नाही. मग मी बोट ठेवलं. श्वास वरखाली होताना माझी बोटं पण वरखाली होत होती. मला खूप मस्त वाटत होतं. एकदम मऊ कापसासारखं गोळा वाटत होता आणि मी पाहिलं. हळूच अलगद दाबला तरी तिची काही रिॲक्शन नव्हती. कदाचित थकली होती फिरून. मला कॉन्फिडन्स आला आणि मी बॉल दाबू लागलो हळूहळू. ती तशीच पडून होती. मी एकच दाबत होतो आणि पार चोळत होतो. म्हणजे रिक्षावाले त्यांच्या भोपू वाजवतात तसाच मी तिचे बॉल हलवत होतो. तिच्या कपाळावर आठ्या येत होत्या. एक्सप्रेशन बदलत होते. कदाचित तिला सेक्स चढत होतं. मी भलत्याच कॉन्फिडन्समध्ये आलो होतो. मी दोन्ही बॉल हातात घेऊन चोळू लागलो एकदम हार्ड. चक्क तिच्या तोंडातून सुस्काऱ्या येऊ लागल्या. ती झटपटत होती. तेवढ्यात मला मम्मीचा आवाज आला म्हणून मी दरवाजा अनलॉक केला आणि लगेच मम्मीला आत तिने मावशीला उठवलं तर मावशी दचकली. तिला कळलं होतं तिने स्वप्न बघितलं नव्हतं, हे खरं झालं होतं. ती माझ्याकडे खूप आश्चर्याने बघत होती. पण रूममध्ये मम्मीसुद्धा होती म्हणून तिला कन्फर्म वाटत नव्हतं. मग आम्ही खाली गेलो, चहा नाश्ता केला, खेळ खेळू लागलो. जेव्हा आमच्या दोघांचा नजर मिळायची ती वेगळ्याच नजरेने मला बघायची. कसंबसं रात्र झाली. आम्ही जेवण केलं आणि हॉटेलमध्ये असलेल्या अंगणात शेकोटी पेटवली मस्त. सगळे दोघं शालमध्ये एकमेकांना चिकटले होते. मी आणि मावशीची
आम्ही वेगळं बसलो होतो. शेवटी मावशीला काय झालं माहीत नाही. तिने मला स्वतःच्या शालमध्ये घेतलं आणि आम्ही दोघे चिटकून बसलो होतो. माझा हाताचा कोपरा तिच्या बॉलला लागत होता. तिने पाहिले, खूप ॲडजस्ट व्हायला बघितलं, पण नंतर तिनं स्वतःहून बॉल माझ्या कोपऱ्याला लावला. मी तिच्याकडे बघितलं तर तिनेसुद्धा नजर दिली. मला माहीत नाही काय झालं. मी माझ्या कोपराने तिच्या बॉलवर घासू लागलो. सगळे असल्यामुळे तीसुद्धा काही बोलत नव्हती, पण ती पायात पाय घासत होती. एकमेकांना मध्ये घुसवत होती. शेकोटीला सगळे शाल ओढून असल्यामुळे कोणालाच नजारा कोणाच्याच नजरा आमच्याकडे जात नव्हत्या. मी जो सुटलो होतो, मी माझा हात घालून तिचा आंबा पकडला आणि दाबला कचकन. ती दचकली आणि शाल सुटली. मी हात काढून घेतला. तिचा हात पाठीवर फिरला तर आव आणत परत शाल ओढली. थोड्या वेळाने मी परत हात लावला. यावेळेस तिचा हात पण आत होता. मी दाबला की ती माझ्या हाताला दूर करायची. असे 2-3 वेळा झालं. नंतर चक्क तिने माझ्या हातात हात घालून तो पकडून ठेवला. नंतर आम्ही झोपायला जाताना मी घाबरलो होतो. कदाचित ती ओरडेल किंवा मारेल, म्हणून मी माझ्या कझिन्सला पाठवू लागलो. आपण 3 झोपू असं तसं. पण तिने सर्वांसमोरच मला म्हणाली, काय नाही, झोपा आता भरपूर, गोंधळ घालताय. तू माझ्यासोबत चल, बघतेच मी कसा झोपत नाही. मला वाटलं आता पक्की आपली धुलाई आहे. ती माझा हात पकडून मला घेऊन गेली. पुढे काय झालं हे पुढच्या भागात सांगेन मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि कमेंटमध्ये तुम्ही तुमच्या मावशीबरोबर काय काय करायची इच्छा ठेवता हेही सांगा. धन्यवाद.